राज्यातल्या महायुतीच्या मोठ्या विषयानंतर शिवसेनेची पहिली बैठक जी आहे ती वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये पार पडली आहे. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना काही वाटण्याचा विषय देऊ शकत नाही, कारण की शेवटी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचा जो निर्णय आहे तो घेण्याचा पूर्णपणे अधिकार आम्ही त्यांना दिलेला आहे. ते जे निर्णय घेतील ते सगळे आमदार मान्य करतील, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या मनामध्ये काही शंका नाही. शेवटी साहेब जे ठरवतील ते आम्हाला बघा, ज्या लोकांनी त्यांना साथ दिली तशीच साथ आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेली आहे. म्हणजे जे आमदार आलेले आहेत त्यांना मी एकालाही करू देणार नाही आणि 200 आमदार निवडून आले असं स्टेटमेंट त्यांचं कायम राहतं. आज तुम्ही बघा, जे आम्ही ज्यांनी उठावामध्ये त्यांना मदत केली ते सगळेचे सगळे निवडून आले. 2-4 जण अपवाद सोडला आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामांची पावती जी त्यांना मिळाली गेली आणि येणारं सरकार सुद्धा अशाच पद्धतीने पुढे काम करतं. पटोले पण पडायला पाहिजे होते. केंद्र सरकार ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस शिवसेना भाजपचे खासदार कमी आले, पण तेव्हा कोणी आरोप केला नाही, तेव्हा चांगलं वाटलं. आता झारखंडमध्ये शिवसेनेचं सरकार आलं, तिथे काही क्वेश्चन मॅनेज करता आले नसते. काहीही बोलायचं, रडीचा डाव खेळायचा, एवढाच काम त्या भोंग्याला आहे आणि तो संजय राऊत म्हणजे भोंगा आहे, तर त्या भोंगा आता पण होणार. आता मुख्यमंत्री बघा, आमचे सगळे अधिकारी आम्ही पहिलेच बोललो की मुख्यमंत्र्यांना आहे ते निर्णय घेतील ते सगळ्यांना मानतो. पाटील ताजचे आहेत आणि सगळ्या विजेत्यांसोबत एकमेकांना भेटलं जातं. नवीन आमदार जे काही निवडून आलेले आहेत शिवाय नवीन आमदारांची ओळख घेण्याचं काम सुद्धा सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक शिवसेनेची पार पडली आहे. आज शिवसेनेचा गटनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा यांनी शपथ घ्यावी अशा पक्षी अपेक्षा शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांकडून आणि नेत्यांकडून व्यक्त केली जात असल्याचा पाहायला दिसला आहे. व्हिडिओ सिद्धासोबत कृष्णा सणारोडकर टीव्ही मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.